नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. आपल्या मराठीत अ शब्द लावला की त्याचा अर्थ नकारात्मक होतो. अदानी यांच्या नावापुढे दानी असलेले महादानी स्वतःला अदानी का म्हणतात हेच आम्हाला कळत नाही. आपले अदानी साहेब यांनी आपले नाव बदलून आता महादानी करावे असा आमचा त्यांना प्रेमाचा सल्ला आहे. या महादानी यांनी जो पल्ला गाठलेला आहे तो निश्चित जगाच्या इतिहासात आश्चर्यकारक म्हणावा असा आहे. एखादे काम करण्यासाठी कोणाला 2 पैसे किंवा $2 द्यावे लागले तर त्याला लाज देणे असे म्हणतात. हेच मुळात चुकीचे आहे. जो तळे राखील तो पाणी चाखील ही म्हण किंवा हा शब्दप्रचार खरा मानला पाहिजे. लंकेपासून अमेरिकेपर्यंत ज्यांचे डंके असतात अशा अदानींना अमेरिकेसारख्या महानादान राष्ट्राने विनाकारण बदनाम करण्याचे कारस्थान रचावे हाच मुळात आपल्या देशाचा अपमान आहे. आजच्या घडीला महादानी अदानी हाच आपला देश आहे हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. शेतीपासून भाजीपाल्यापर्यंत असा कोणताही व्यवसाय नाही जिथे हे आपले महादानी पोहोचलेले नाहीत. वीजोत्पादन हा त्यांचा हातकंडा उद्योग आहे. हे देशाच्या विकासासाठी मुंबईच्या धारावीत ते आपल्या प्रेमधारा वाहवीत आहेत. अशा प्रेमधारेत बुडण्यासाठी धारावीकरांनी खरे तर या महादानी गौतमाची मूर्ती करून त्यांचे देऊळ उभारले पाहिजे आणि त्या देवळात रोज जयदेव जयदेव महादानी देवा, महाराष्ट्र करीतो गुजरातची सेवा, जे जे इकडे आहेत ते ते नेई तिकडे, आनंदी आनंदगडे आनंदी आनंदगडे अशी आरती गाऊन या महादानींचा कृपाप्रसाद प्राप्त करण्यासाठी रांगा लावल्या पाहिजेत. अशा या भारत हृदय सम्राट महादानी अदानी साहेबांच्या विरोधात वॉरंट जारी करण्याचे धाडस अमेरिकेने केलेच कसे? आपले बलाढ्य महादानी अदानी जर स्वतःच सांगतात की माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत तर महादानी अदानी म्हणतात म्हणजे ते खरेच असले पाहिजे. अशा करण्यासारख्या महादानी अदानीला म्हणजेच आपल्या भारताच्या आपल्या महादानीला अडकवण्यासाठीच अमेरिकेने कारस्थान रचलेले आहे. कारण या महादानी अदानींनी जसा संपूर्ण भारत पादाक्रांत केलेला आहे तसाच प्रकार ते अमेरिकेच्या बाबतीतही करू शकतात. याबद्दल अमेरिकेच्या मनात जराही शंका नाही. आमच्या अदानी साहेबांच्या मागे भारताने संपूर्ण शक्ती उभी केली पाहिजे. महाराष्ट्रातील अदानीच्या तेजाने त्यांच्या विरुद्ध वॉरंट काढणाऱ्या यांना 440 व्होल्टचा करंट लागला पाहिजे. भारताच्या बदनामीसाठी कॅनडाच्या ट्रुडो सारखे पाऊल आता अमेरिकेने उचललेले आहे. आम्ही त्यांचा सपशेल निषेध करतो आणि हा निषेध वाचून अमेरिकेतील झोला छाप न्यायालयाने जे असे वर्तन केलेले आहे त्याबद्दल आमच्या शब्दबाणाने अमेरिकेची न्याय व्यवस्था थरथर कापू लागेल आणि अदानींच्या पायाचे चुंबन घेण्यासाठी वागू लागेल अशी बऱ्याच लोकांना खात्री आहे. सरते शेवटी महादानी अदानी यांचा विजय असो. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.